प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि उद्या प्रत्यक्ष विधानसभेचं मतदान जे आहे तर ते पार पडणार आहे। प्रशासनाच्या वतीनं ठिकठिकाणी जे आहे तर ते मतदार राजाला जागृत करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत तर ते आयोजित केले जातात। मात्र हे काही कॉलेजचे युवक आहेत जे अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट परिसरामध्ये अशा पद्धतीनं हातामध्ये बॅनर घेऊन जे आहेत तर ते उभे राहिलेले आहेत आणि मतदार राजाला उद्या मतदान करण्यासाठी ते आवाहन करत आहेत। थेट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांची ही संकल्पना नेमकी काय आहे, काय एकंदरीत सांगाल तुम्ही अशा पद्धतीने मतदारांना आवाहन करताय? आमची संकल्पनाचा एकच हेतू आहे की लोकांनी जास्तीत जास्त बाहेर पडून मतदान करावं। नाहीतर आपण आता पाहू शकतो जेवढे सुशिक्षित लोक आहेत तेच म्हणतात की आज सुट्टी आपण कुठेतरी फिरायला जाऊन तेच मतदानासाठी टाळाटाळ करतात। तर एक आमचा जागृतीचा हेतू होता की आमच्या जागृतीने 2 जण जरी प्रवृत्त झाले तरी आमचा विजय हा युवक सगळे तुम्ही एकत्रित आलेले, काय भावना आहे नेमकं? तुमचं भविष्य या मतदानामध्ये आहे असं तुम्ही या बॅनरमध्ये म्हणताय? नाही, बरोबर आहे। कारण आपण जे उद्या मतदान करणार आहोत ते आपल्या भविष्यासाठी आहे। कारण आपण पुढचं 5 वर्षात आपण काय आपल्यासाठी विकास पाहिजे ते आपण आपल्या मतदानातून आपण इच्छा व्यक्त करणार आहोत। जर उद्या आपण मतदान नाही केलं तर आपल्याला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम येतील किंवा आपण त्यावर बोलू शकणार नाही कधी। कारण आपला हक्क लोकशाहीने दिलेला आहे तर आपण याचा पूर्णपणे उपयोग करून घेतला पाहिजे असं मला वाटतं। कारण जर आपण मतदान केलं नाही तर आपण आपल्या विकासाबद्दल बोलू पण शकणार नाही, कारण आपला एक अधिकार आहे महत्त्वाचा असं मला वाटतं। युवकांच्या नेमकं काय अपेक्षा आहेत येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून? येत्या 20 तारखेला मतदान आहे। आम्ही पहिल्यांदा सगळेजण युवक मतदान करणार आहोत। आमच्या खूप काही अपेक्षा आहेत। आम्हाला भविष्यामध्ये एज्युकेशन पाहिजे, रस्ते पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, आम्हाला नवीन नवीन नोकऱ्या पाहिजे। तर त्यासाठी हे मतदान खूप गरजेचं आहे आणि जे आम्हाला करण्याचा हे एक हक्क 20 तारखेला बजावण्याचा आम्हाला हक्क भेटतोय, त्यासाठी आम्ही खूप आनंदित आहोत। आमचं भविष्य नेहमीच उज्ज्वल होणार आहे अशी आम्ही अपेक्षा करतो। एकंदरीत जर बघितलं तर या युवकांकडून मतदार राजाला जे आहे आवाहन केलं जातंय की मतदान हे मोठ्या संख्येनं करा आणि या मतदानाच्या माध्यमातून त्याचं भविष्य जे आहे तर ते घडणार आहे असा विश्वास या युवकांनी व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।